सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. तेज, आत्मविश्वास, नेतृत्व आणि प्रतिष्ठेचा प्रतिनिधी. मात्र 2025 सालातील जून आणि जुलै हे महिने सिंह राशीसाठी निर्णायक ठरणार आहेत. या कालावधीत काही महत्त्वाचे ग्रह संक्रमण, राहू केतूचे प्रभाव, शनीचे अष्टम स्थानी आगमन आणि सूर्याचे संवेदनशील स्थित्यंतर हे ऐकून सिंह राशीच्या जीवनात मोठे भावनिक, आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिक बदल घडवून आणू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात त्या 11 महत्त्वाच्या भविष्यवाण्या सविस्तर, सखोल आणि भावनिक दृष्टिकोनातून. नंबर 1 आहे शनीचे अष्टम स्थानातील भ्रमण, मानसिक थकवा आणि वडीलधाऱ्यांशी संघर्ष. शनी सिंह राशीच्या अष्टम स्थानात आहे. अष्टम स्थान हे गूढ, मृत्यू, संक्रमण आणि अनपेक्षित बदलांचे घर मानले जाते. शनीचा येथे प्रवेश झाल्यामुळे सिंह राशीच्या जातकांना भावनिक उद्रेक, घरात वडीलधाऱ्या व्यक्तींशी वाद, मनात भीती, जुनी दुखणी उफाळून येणे आणि आत्मविश्वासात घट या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. याचा प्रभाव तुमच्या रात्री झोपेवरही होऊ शकतो. शनी अष्टम स्थानी असताना आपण आत्मपरीक्षण, साधना, अंतर्मुख होणे आणि जुन्या वाईट सवयींपासून सुटका करण्याकडे वळतो. हा काळ जरी अवघड असला तरी तुमच्यात परिवर्तन घडवण्याची क्षमता वाढवतो. यासाठी नियमित ध्यान, शनिवारी शनी स्तोत्राचे पठण करणे आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान राखणे हे महत्त्वाचे आहे. नंबर 2 आहे सूर्याचे संक्रमण, प्रतिष्ठेवर गालबोट आणि समाजातील स्थानावर परिणाम. सिंह राशीचा स्वामी सूर्य जूनच्या उत्तरार्धात आणि जुलैमध्ये कर्क राशीत जातो. हे संक्रमण सिंह राशीच्या 10व्या भावाशी संबंधित बदल निर्माण करते. समाजात तुमची प्रतिष्ठा, अधिकार आणि लोकांचा तुमच्याविषयी असलेला आदर यामध्ये घट होऊ शकते. नोकरीत अवमान, वरिष्ठांकडून अपमानास्पद शब्द, नेतृत्वाची संधी न मिळणे किंवा चुकीचे आरोप यामुळे भावनिक धक्का बसू शकतो. या कालावधीत तुमच्यावर अवलंबून असलेले लोक तुमच्यावर नाराजी व्यक्त करू शकतात. त्यामुळे संयम राखा. कोणतेही मोठे निर्णय किंवा जाहीर वक्तव्य टाळा. नंबर 3 आहे मंगळ राहू युती, अपघात, शस्त्रक्रिया किंवा कायदेशीर गुंतवणूक. मंगळ आणि राहू यांचा संयोग जूनमध्ये सिंह राशीच्या काही व्यक्तींना आरोग्य किंवा कायद्यात अडकवू शकतो. युती 6व्या किंवा अष्टम स्थानावर असेल तर शरीरात रक्तस्राव, अपघात किंवा अचानक शस्त्रक्रियेची गरजही भासू शकते. काहींसाठी ही युती पोलीस स्टेशन, कोर्ट, वकिली खर्च किंवा वादग्रस्त घटना घेऊन येऊ शकते. अशा काळात मानसिक स्थैर्य ठेवणे, कोणत्याही वादात न पडणे आणि कायदेशीर कागदपत्रांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. नंबर 4 आहे घरगुती संघर्ष, जोडीदार, भावंडे आणि पालकांशी मतभेद. जून आणि जुलै महिन्यात सिंह राशीच्या जातकांना घरगुती वादांचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराशी संवादाचा अभाव, मुलांच्या बाबतीत मतभेद आणि भावंडांशी मालमत्ता वाद यामुळे घरात वातावरण चिघळू शकते. विशेषतः स्त्रियांना सासरच्या मंडळींकडून अपेक्षा भंग होण्याची शक्यता अधिक आहे. या संघर्षामध्ये संयम राखणे आणि भावनिक प्रतिक्रिया देणे टाळणे हे गरजेचे आहे. आपुलकी आणि समंजसपणे हा काळ पार केला तर नाती टिकूही शकतात. नंबर 5 आहे प्रॉपर्टी विवाद, कोर्ट कचेरी आणि कुटुंबातील वादग्रस्त मालमत्ता. गुरुग्रह सिंह राशीच्या चतुर्थ स्थानात विपरीत दृष्टी टाकतो. त्यामुळे घर खरेदी, जमीन, वडिलोपार्जित मालमत्ता यासंबंधी काही जुने वाद पुन्हा उफाळून येऊ शकतात. या काळात घरात कोणी कोर्टात जावे लागेल. तुम्ही जर नवीन प्रॉपर्टी घेत असाल तर कागदपत्रांची बारकाईने छाननी करा. नंबर 6 आहे व्यवसायातील विश्वासघात, पार्टनरशी फसवणूक आणि आर्थिक नुकसान. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ते जुलैच्या मध्यापर्यंतच्या काळात व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत सावधगिरीचा आहे. भागीदारीत असलेल्या पार्टनरवर अंधविश्वास न ठेवता व्यवसायाची स्पष्टता ठेवावी, अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. विशेषतः 17 जून ते 10 जुलै दरम्यान कुठलीही नवीन डील, कर्ज किंवा मोठा व्यवहार करणे टाळावे. नंबर 7 आहे गुप्त शत्रूंचा सक्रिय कालखंड, अफवा, वैरी आणि मानसिक वेदना. या काळात सिंह राशीविरुद्ध काही गुप्त शत्रू सक्रिय होऊ शकतात. तुम्हाला पाठीमागून खोडा घालणे, अफवा पसरवणे किंवा तुमच्या श्रेयावर डल्ला मारणे अशा प्रकारच्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. कार्यस्थळी तुमच्या यशाबद्दल काहींना मत्सर वाटू शकतो. या काळात चूप राहणे हेच मोठे उत्तर ठरेल. प्रतिस्पर्धांवर लक्ष ठेवून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. नंबर 8 आहे आरोग्य बिघडण्याचे संकेत, मानसिक आणि नेत्रविकार आणि रक्तदाबाचे त्रास. शनी आणि राहूच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना डोकेदुखी, ब्लड प्रेशर, थकवा, झोपेच्या अडचणी,
डोळ्यांचे आजार आणि मानसिक अस्थिरता यांचा सामना करावा लागू शकतो. वृद्ध लोकांनी विशेष काळजी घ्यावी. लहान मुलांमध्ये ताप, थकवा किंवा अन्नपचनाची समस्या उद्भवू शकते. योग, ध्यान आणि उष्णकालीन सूर्यनमस्कार यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवता येऊ शकते. आता नंबर 9 आहे आर्थिक दडपण आणि खर्चाचा स्फोट. सिंह राशीसाठी जूनच्या उत्तरार्धात आणि जुलैमध्ये अचानक खर्च, जुनी कर्ज भरण्याची गरज आणि आर्थिक बुडीत गुंतवणुकीतून यामधून दडपण वाढेल. घर खर्च, वैद्यकीय खर्च, मुलांचे शिक्षण किंवा जुन्या आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे आर्थिक अडचण जाणवू शकते. या काळात बचतीवर भर द्या आणि अनावश्यक खर्च टाळा. नंबर 10 आहे नव्या नात्यांमधून होणारा मनस्ताप. सून किंवा जावईकडून अपेक्षा भंग होऊ शकतो. सिंह राशीतील वडीलधाऱ्या व्यक्तींना कुटुंबात आलेल्या नव्या सदस्यांकडून, जसे की सून असो, जावई असो, अपमानास्पद वर्तन, गैरसमज किंवा आर्थिक अपेक्षा यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे मानसिक त्रास वाढू शकतो. या काळात भावनिक नात्यांपेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. नंबर 11 आहे आध्यात्मिक जागृती आणि आत्मिक परिवर्तनाचा योग. सर्व अडचणींचा एक उज्ज्वल पैलू आहे. हाच काळ आध्यात्मिक उन्नती, आत्मपरीक्षण आणि दैवी कृपेच्या अनुभवासाठी अत्यंत अनुकूल आहे. सिंह राशीचा व्यक्ती जेव्हा संकटातून जातो तेव्हा तो तेजस्वी होतो. या काळात नियमित ध्यान, जप, सूर्यस्तोत्र किंवा पवित्र ग्रंथ वाचन केल्यास जीवनातील अंधकार मागे सरतो आणि एक नवे तेज प्रकट होते. आता काही उपाय आणि सल्ले आहेत. रोज सूर्यनमस्कार करा आणि आदित्य हृदय स्तोत्र वाचा. शनिवारी काळ्या वस्त्रांचं किंवा तिळाचं दान करा. दुपारच्या वेळी झोपणे टाळा आणि सूर्यास्तानंतर सत्संगात वेळ द्या. गुरुवारी पिवळे फळ दान करा आणि वृद्ध ब्राह्मणांस भोजन द्या. घरात शुद्ध वातावरण ठेवा. नियमित गंध आणि धूप वापरा. जून आणि जुलै 2025 हे महिने सिंह राशीसाठी एक मोठा आत्मबदल घडवून आणणारे आहेत. जरी अडचणी, संकट आणि मानसिक थकवा यामध्ये वाढ होईल, तरी त्यातून बाहेर पडताना तुम्ही अधिक शहाणे, शुद्ध आणि तेजस्वी होऊनच पुढे निघाल. हे काळ वादळासारखे आहे, पण शेवटी आकाश स्वच्छ होणार आहे. सिंह राशीचा सिंह जरी जखमी झाला तरी त्याची गर्जना संपत नाही, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.